अरे बापरे, एवढ्या निसर्गाच्या सानिध्यात हे डाळ बिट्ट्याचं जेवण तुला कुठं करायला भेटलं रे भाऊ. तर नमस्कार मित्रांनो, इकडे ह्या दादांच्या वावरात श्रावण महिन्यानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम होता भाऊ. आणि म्हणूनच इकडे ह्या टोंगळ्या एवढ्या गवतातून हेलपटत हुलपटत आणि इकडे ह्या दादांच्या वावरातील पिकं पाहत पाहत आम्ही थेट पोहोचलो त्यांच्या शेतात. दादा इकडे त्यांच्या शेतातली पहाटी मला दाखवत होते, कारण की शेतकऱ्याची पिकच असते शेतकऱ्याची खरी प्रॉपर्टी. इकडे ह्या चिखलात चाकलातून भाऊच्या वावरातली पहाटी पाहत पाहत आम्ही थेट पोहोचलो भाऊच्या विहिरीवर. आणि इकडे ह्या विहिरीवर महिला मंडळ जमा झालं केवढं, कारण की भाऊ विहिरीला पाणीच आहे तेवढं. आणि मित्रांनो, हीच असते खरी शेतकऱ्याची संपत्ती. इकडे भंडारा स्थळी पोहोचताच ओढ्यातल्या पाण्यानं चकचक पाय धुवून घेतले भाऊ. आता आम्हाला हात धुवायला काय बेसिन नसतं भाऊ, डायरेक्ट डॅम होता आणि डॅमातल्या पाण्यानं हात धुतले. आणि केवढा निसर्गरम्य वातावरणात हा भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. श्रावण महिन्यानिमित्त हा महादेवाचा भंडारा होता, म्हणून सर्वात प्रथम इथं महादेवाच्या चरणी नतमस्तक झालो. आणि आता इकडे भंडाऱ्याला चांगली सुरुवात झाली होती. आणि हे सगळं पाहून तर तोंडाला कंट्रोल करणं लईच अवघड झालं. अरे नदीला पूर यावा तसं माझ्या तोंडाला पाणी सुटलं राव. सगळ्यांची नजर चुकून एक बिट्टी मी दाबलीच. हा सगळा प्रकार वाडेकरी मंडळींच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला